बी ए भक्तींच्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमेस्टर 5साठी पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार हा पेपर शिकवत होतो. या पेपरमधील शेवटचा विचारवंत जीन जॅक रूसो आपण शिकवत होतो. जीन जॅक रूसोचे बरेचसे विचार आपण बघितले. त्यामध्ये सर्वप्रथम आपण त्याचा जीवन परिचय बघितला. त्याच्यानंतर त्याचे 4 ग्रंथ महत्त्वाचे बघितले. त्याच्यानंतर त्याची सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी म्हणजे सामाजिक करार सिद्धांत, या सिद्धांतानुसार राज्य कसं निर्माण होतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर सामूहिक इहा म्हणजे सामुदायिक इच्छा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय असतं, वैशिष्ट्य काय असतात, हा भाग आपण बघितला. त्याच्यानंतर सार्वभौमत्व नावाची एक संकल्पना आहे रूसोने सांगितलेली, ती आपण बघितली. त्याच्यानंतर पुढे शासन संस्थेसंबंधीचे विचार रूसोने काय सांगितले आहेत ते पाठिंबाच्या पिरियडला आपण बघितलं. आणि त्याचबरोबर आदर्श राज्याची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये 7-8 वैशिष्ट्ये आपण बघितली. आणि आजच्या पिरियडला आपण जीन जॅक रूसोचे व्यक्ती स्वातंत्र्य संदर्भातले विचार हा भाग आपण बघणार आहोत. अनेक विचारवंतांनी व्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात आपापले विचार स्पष्ट केलेले आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य ही एक संकल्पना आहे. आणि या संकल्पनेबाबत काही विचारवंतांनी जे.एस. मिल सारख्या विचारवंतांनी वगैरे व्यक्तीला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं सांगितलं. आणि त्यानुसार मग जगभरच्या लोकशाही राष्ट्रांच्या मध्ये असणाऱ्या ज्या काही राज्यघटना आहेत त्या राज्यघटनांच्या मध्ये व्यक्तीला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न झालेला आहे. व्यक्तींना काही मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि त्या हक्कांचा पुरेपूर वापर करून व्यक्ती आपला वैयक्तिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक विकास करीत असलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मग 18व्या शतकामध्ये रूसो हा विचारून होऊन गेला. 18व्या शतकामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य कशा प्रकारचं होतं. एक तर राजशाहीचा काळ होता, त्या काळामध्ये उमरावशाहीचा काळ होता, कुठेतरी लोकशाही ही असायची. आणि त्या काळामध्ये शक्यतो व्यक्तींच्यावरती अन्याय मोठ्या प्रमाणात होतच होता. आणि मग व्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्या काळामध्ये क्रांत्या झाल्या. क्रांत्या होऊन राज्य ही स्वतंत्र झाली आणि लोकांना स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात मिळालं. आणि म्हणून मग व्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पना अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्ट केलेली आहे. त्यापाठी मग हेतू एकच असतो की व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा. मग रूसोच्या काळामध्ये काय होतं, राजकीय वातावरण कसं होतं आणि त्या राजकीय वातावरणामध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य कशा पद्धतीनं मिळत होतं, हा भाग जो आहे हा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. रूसोचे राजकीय विचार व्यक्ती स्वातंत्र्याला व लोकसत्तेला पूरक व पोषक असलेले दिसतात. सामाजिक करार ग्रंथाची सुरुवात करतानाच रूसो म्हणतो, मानवाचा जन्म स्वातंत्र्यात झाला, परंतु तो सगळीकडे बंधनात अडकलेला दिसतो. मानव जन्मताच मुक्त स्वतंत्र असतो,
परंतु या स्वातंत्र्यावर विविध स्वरूपाची बंधने पडत असतात. निसर्गावस्थेत मनुष्य स्वतंत्र होता, परंतु त्याला कोणताही नागरी हक्क त्या काळामध्ये नव्हता. त्यामुळे त्याचे स्वातंत्र्य त्या काळामध्ये दडपले जात होते. जीवित वित्त याविषयी शाश्वती नसणाऱ्या व्यवस्थेत स्वातंत्र्य आहे म्हणणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा फसवा युक्तिवाद मांडणे होय. तेव्हा ज्या बळाचा वापर करून स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले, त्याच बळाचा वापर करून एखाद्या समुदायाने आपले स्वातंत्र्य परत मिळविले तर त्याला ते स्वातंत्र्य मिळवण्याचा अधिकार होता असे म्हणता येईल. रुसोच्या मते सामाजिक कराराद्वारे प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिगत सर्व अधिकार सामूहिक संस्थेला समर्पण केले आणि त्या सामुदायिक संस्थेने घातलेली बंधने मान्य केली. सामाजिक करारात सामील होण्याने मनुष्य आपले नैसर्गिक स्वातंत्र्य व ज्याला जे पाहिजे ते मिळवण्याचा अनिर्बंध हक्क गमावतो, पण त्याच्या बदल्यात सामाजिक करारामुळे त्याला नागरी स्वातंत्र्य आणि त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंचा मालकी हक्कही प्राप्त होतो. रुसोच्या मते नव्या समाज व्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधने मर्यादा घातलेल्या दिसतात, कारण नवी सामाजिक व्यवस्था ही सर्वांनी आपल्या सामूहिक इच्छेतून निर्माण केलेली आहे. राजकीय, आर्थिक, नैतिक क्षेत्रात विविध बंधने मान्य करून व्यक्तीला समता स्वातंत्र्याचा लाभ मिळतो. सामूहिक संस्थेने व्यक्तीवर घातलेले बंधन म्हणजे स्वातंत्र्याचे हनन ठरत नाही. समाजहिताच्या आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने अशी बंधने कायद्याद्वारे सर्व व्यक्तीवर घातली जातात. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम पाळणे. हे नियम पाळले तर समाजहिताच्या दृष्टीने योग्य असते, पण हेच नियम व्यक्ती स्वातंत्र्याला मारक आहेत म्हणून मोडले तर स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा होईल. रुसोच्या मते समाजातील प्रत्येक घटक व्यक्तीने समाजाशी एकरूप होऊन समाज कल्याणाच्या हेतूने सामूहिक इच्छेतून प्रगट होणाऱ्या कायद्यांचे पालन केले पाहिजे, कारण समाजाच्या कल्याणात व्यक्तीचे कल्याण समाविष्ट असते. अशा प्रकारे रुसोने व्यक्ती स्वातंत्र्याला काही जे पोषक विचार मांडलेले असले तरी त्याच्या विचारामध्ये सुसंगती आढळत नाही, कारण निसर्गावस्थेतील मानवाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचे नैसर्गिक स्वातंत्र्याचे तो जोरदार समर्पण करतो. तोच रुसो समाज निर्मितीनंतर व्यक्तीवर अनेक बंधने लादावीत असे म्हणतो. निमूटपणे आज्ञापालन करावे असे तो व्यक्तीला सांगतो, म्हणजेच प्रतिकार करण्याचा अधिकार नाहीसा करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तसेच राजकीय समाजातील सार्वभौम सत्तेने व्यक्तीला आज्ञा पाळाव्यास लावणे म्हणजे एक प्रकारे सर्वंकषवादी विचारच म्हणावे लागतील. सामूहिक इच्छेच्या प्रभावानुसार सार्वभौम सत्ता व्यक्तीच्या संपूर्ण हक्कांवर, स्वातंत्र्यावर घाला घालून व्यक्तीचे जीवन संकुचित करून टाकू शकेल. अशा रीतीने रुसोने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला असला तरीही सामूहिक संस्थेने त्या स्वातंत्र्यावर अधिक बंधने मर्यादा लादलेल्या आहेत असे म्हणता येईल. अशा पद्धतीनं रुसोने आपले व्यक्ती स्वातंत्र्य विषयक विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात त्याचं मत असं होतं की ज्यावेळी कुठलीही समाज व्यवस्था नव्हती, राज्य व्यवस्था नव्हती, त्यावेळी लोक निसर्गामध्ये राहत होते आणि त्या निसर्गामध्ये राहत असताना लोकांना खूप मोठ्या प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र्य होतं. त्याला त्याने नैसर्गिक स्वातंत्र्य असं म्हटलं. निसर्गामध्ये व्यक्ती ज्यावेळी राहत होती त्यावेळी ती स्वतंत्र होती, सुखी होती. त्याला काय पाहिजे ते मिळवण्याचा हक्क होता, अधिकार होता. परंतु निसर्गामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना साधारणपणे सर्वच व्यक्ती ह्या काही सारख्याच नसल्यामुळं काही बलवान असणाऱ्या व्यक्ती जे असतात त्या बलवान व्यक्ती आपल्या बळाचा वापर करून काही व्यक्तींचं स्वातंत्र्य त्या काळामध्ये हिरावून घेत होत्या. आणि म्हणून मग त्याच बळाचा वापर करून समुदायाने, व्यक्तींच्या समुदायाने परत स्वातंत्र्य
मिळवले. आणि मग सामाजिक कराराद्वारे प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिगत सर्व अधिकार सामूहिक संस्थेला समर्पण केले. आणि मग त्या सामूहिक संस्थेने घातलेली बंधने प्रत्येक व्यक्तीला मान्य करावी लागली. सामाजिक करारात सामील झाल्यामुळं मनुष्याने आपले नैसर्गिक स्वातंत्र्य, त्याला जे पाहिजे ते मिळवण्याचा अनिर्बंध जो काही हक्क होता तो हक्क गमावला. आणि त्याच्या बदल्यात सामाजिक करारामुळे त्याला नागरी स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याचबरोबर त्याच्याजवळ असलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा मालकी हक्क त्याला प्राप्त झाला. अशा पद्धतीने नव्या समाज व्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधनं मर्यादा घातल्या गेल्या. आणि नवी सामाजिक व्यवस्था जी आहे ती सामूहिक इच्छेतून निर्माण झाली. मग राजकीय, आर्थिक, नैतिक क्षेत्रात विविध बंधने व्यक्तीला मान्य करावी लागली. आणि मान्य करून सुद्धा त्याला समता आणि स्वातंत्र्य यांचा लाभ मिळाला. परंतु समाज हिताच्या आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने व्यक्तीवर काही बंधने कायद्याद्वारे घातली गेली. मग उदाहरण दिलेलं आहे रुसोने, वाहतुकीचे नियम जर पाळले नाहीत तर, वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर कायद्यानुसार संबंधित व्यक्तीला शिक्षा होईल. म्हणून नियम पाळले पाहिजेत. सामूहिक इच्छेमधून निर्माण झालेले जे काही राज्य आहे आणि त्या राज्याने जे काही कायदे केले आहे त्या कायद्याचं पालन केलं पाहिजे, घटनेचं पालन केलं पाहिजे. घटनेचं पालन करणं हे बंधन प्रत्येक व्यक्तीवर आलं. आणि म्हणून मग राज्याच्या बंधनामध्ये राहून, कायद्याच्या बंधनामध्ये राहून व्यक्तीने आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य उपभोगायचं आहे. कायद्याने दिलेले स्वातंत्र्य उपभोगायचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि म्हणून मग समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था जर निर्माण करायची असेल तर कायद्याचं राज्य असावं लागतं. आणि कायद्याचं राज्य असल्याशिवाय शांतता, सुव्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही. आणि म्हणून मग कायद्याची बंधने समाजामध्ये राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींना पाळली पाहिजेत. कायद्याचं पालन केलं पाहिजे. तरच सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं स्वातंत्र्य आणि समता मिळू शकते, असं रुसोने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं रुसोने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला असला तरी सामूहिक संस्थेने त्या स्वातंत्र्यावर अधिक बंधने आणि मर्यादा घातलेल्या आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे. एवढेच साधारणपणे व्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात रुसोने आपले विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे रुसोच्या राजकीय विचारांचे मूल्यमापन, शेवटचा भाग. रुसोचे राजकीय व सामाजिक विचार तात्विकदृष्ट्या मौलिक आणि महत्त्वाचे समजले गेले. फ्रान्समध्ये झालेल्या क्रांतीला त्याचे विचार प्रेरक आणि पोषक ठरले. जनतेचे सार्वभौमत्व, समता, स्वातंत्र्य इत्यादी बाबतचे रुसोचे विचार महत्त्वपूर्ण मानले जात असले तरी त्याच्या विचारावर पुढील प्रमाणे काही प्रमाणात टीका झालेली दिसून येते. पहिली टीका आहे ह्यूम या विचारवंताची. ह्यूमच्या मते रुसो हा भावनाप्रधान विचारवंत होता. त्यामुळे त्याचा मानसिक आणि वैचारिक तोल सदैव सुटत होता. म्हणूनच रुसोच्या विचारात विवेकाने येणारा समतोल, प्रमाणशीलता, व्यवस्थितपणा, शिस्तबद्धता यांचा अभाव दिसतो, अशी टीका केली जाते. दुसरी टीका आहे मोर्ले या विचारवंताची. मोर्ले यांच्या मते रुसो बुद्धीपेक्षा भावनेवर अधिक जोर देत असे. त्यामुळे त्याच्या विचारात विस्कळीतपणा आढळून येतो. रुसोचे सारे जीवनच कष्टात, दारिद्र्यात गेल्यामुळे समाजातील सुसंस्कृत, सुशिक्षित व श्रीमंत लोकांविषयी त्याच्या मनात द्वेष, तिरस्कार निर्माण झाला होता. त्यामुळे त्याचे विचार एकांगी व विकृत स्वरूपाचे वाटतात, अशी टीका मोर्ले यांनी केलेली आहे. तिसरी टीका आहे बर्क. बर्गच्या मते रुसोच्या विचारात वास्तवता कमी असून काल्पनिक भाग जास्त वाटतो.
निसर्गावस्थेतील मानवी जीवनाचे वर्णन, सामाजिक कार्याची कल्पना वगैरे विचार रूसोने तार्किक शक्तीच्या आधारे मांडलेले आहेत. त्यामुळे त्याच्या विचाराला आधुनिक राजकीय विचारात किंमत दिली जात नाही, अशी बर्के यांनी टीका केलेली आहे. चौथी टीका आहे, रूसोने सामूहिक इच्छेच्या पाठिंब्यावर जी सार्वभौम सत्ता उभी केली आहे ती अमर्याद निरंकुश बनविली आहे. व्यक्तीला काहीही अधिकार न देता सक्तीने आज्ञापालन करावयास लावणारी सर्वंकषाही निर्माण केलेली आहे. सामूहिक इहेच्या पडद्याखाली हुकुमशाही दडलेली आहे, असे रूसोच्या विचारांबाबत कॉन्स्टंटचे मत आहे. कॉन्स्टंट हा एक विचारवंत आहे. त्याचं मत असं आहे की सामूहिक इहेच्या पडद्याखाली हुकुमशाही दडलेली आहे. पाचवी टीका आहे वाघान या विचारवंताची. वाघांच्या मते रूसोने विषद केलेली अमर्याद नियंत्रित सार्वभौम सत्ता अपायकारक आहे. या सत्तेद्वारे हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका असतो. व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे आणि काहींचे हुकुमशाहीचे समर्थन करणारे असे रूसोचे विचार आहेत. अशा रीतीने रूसोच्या राजकीय विचारांवर या 4-5 विचारवंतांनी आक्षेप जरी घेतले असले तरी त्याच्या विचाराचे समर्थन करणारेही काही विचारवंत दिसून येतात. त्यांच्या मतातून रूसोच्या कार्याचे महत्त्व आणि उपयुक्तता समजून येते. मग सर्वप्रथम समर्थन करणारे विचारवंत जी.डी.एच. कोल. जी.डी.एच. कोल यांच्या मते सामाजिक कार्य हा रूसोचा सर्वोत्कृष्ट राजकीय ग्रंथ होय. रूसोने लोकशाही तत्वांचा पुरस्कार सामाजिक इहेतून अशा रीतीने केला की त्याच्या ह्या राजकीय विचारांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 2. वेपरच्या मते रूसोने आपल्या मौलिक आणि तात्विक विचारांचा विशेष प्रभाव राजकारण, शिक्षण आणि साहित्य यावर पाडलेला आहे. 3. रॉब्सपियर यांनी असे म्हटले आहे की रूसो हा फ्रान्सच्या क्रांतीचा महान स्फूर्तिदाता व निर्माता आहे. म्हणजे फ्रान्समधली राज्यक्रांती रूसोमुळेच घडलेली आहे असं रॉब्सपियर या विचारवंताला वाटतं. त्याच्यानंतर 14 आहे प्रोफेसर डायशी. प्रोफेसर डायशी यांच्या मते युरोप खंडाच्या अस्थिर असंतोषाच्या काळात, विशेषतः फ्रान्सच्या अस्थिर राजकीय परिस्थितीच्या काळात लोकांना क्रांतिकारक विचारांकडे खेचून घेणारा आणि समतेचे नवे तत्त्वज्ञान देणारे म्हणून रूसो हा प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला असं डायशी यांना वाटतं. त्याच्यानंतर लेन्सनच्या मते आधुनिक युगाकडे वाटचाल करताना प्रत्येक मार्गावर रूसो हा आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक वाटतो असं लेन्सन यांना वाटतं. त्याच्यानंतर 6 आहे टी.एच. ग्रीन. टी.एच. ग्रीन यांच्या मते जनतेच्या सार्वभौमत्वाचा विचार सर्वप्रथम रूसोने मांडला. राज्याची सर्वोच्च सत्ता लोकांकडे असून सरकार हे लोकांसाठी असते. रूसोने जनतेच्या सार्वभौमत्वाची उभारणी करून संपूर्ण समाजाला सार्वभौम बनवले. अशा पद्धतीने एकंदरीत रूसोने लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, जनतेची सामूहिक इच्छा, समुदाय सत्ता, राष्ट्रवाद, अनियंत्रित सार्वभौम सत्ता, शिक्षण, धर्म इत्यादीबाबत जे विचार मांडले आहेत त्याच्यानंतरच्या अनेक विचारवंतांवर फार मोठा प्रभाव पडला. उदाहरणार्थ जेफरसन, कांट, हेगेल, गॉडविन इत्यादी. रूसोने आधुनिक लोकशाहीची 2 महान तत्वे जनतेचे सार्वभौमत्व व समता सांगून परंपरागत चालत असलेल्या सरंजामी पद्धतीवर कडक टीका केली. त्याने आपल्या राजकीय सामाजिक विचारांद्वारे लोकशाहीचे विचार जनतेत प्रसृत केले. रूसो हा सामान्य माणसांचा मित्र व प्रतिनिधी होता. तो लोकशाहीचा प्रणेता, पुरस्कर्ता होता. जनतेची इच्छेतून सामुदायिक सार्वभौमत्वाची कल्पना मांडणारा व लोककल्याण साधण्याचे मार्ग सांगणारा विचारवंत म्हणून रूसोचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते. सर्वसामान्य माणसाला अत्यंत जवळचे, पटणारे व आकर्षक वाटणारे असे विचार मांडणारा रूसो हा फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा स्फूर्तिदाता व अग्रदूत म्हणून ओळखला जातो.
तसेच 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशात जे श्रेष्ठ दर्जाचे अद्भुत संवेदी वाङ्मय निर्माण झाले त्यांच्यावरही रुसोच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडला होता. ते साहित्यिक रुसोला आपला स्फूर्तिदाता गुरु मानत असत. आणि आज 20व्या शतकात रुसोचा सामाजिक करार सिद्धांत राज्याच्या निर्मितीसंदर्भात निरुपयोगी ठरला असला तरीही रुसोचे लोकशाही, जनतेचे सार्वभौमत्व, समता, राज्याचे उद्दिष्ट, लोककल्याण, राज्य हे एक साधन आहे. व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी विषयक विचार मौलिक आणि अभ्यासनीय असे मानले जातात. अशा पद्धतीनं रुसो या विचारवंताच्या राजकीय विचारावर साधारणपणे एका बाजूला टीका करणारे 4-5 विचारवंत आहेत आणि दुसऱ्या बाजूला समर्थन करणारे 5-6 विचारवंत आहेत. आणि म्हणून मग रुसोचे राजकीय विचार जे आहेत ते राजकीय विचार त्याने ज्या काळात 18व्या शतकात मांडले त्या काळात ते योग्य असेच होते. आणि त्यावेळच्या आणि त्याच्यानंतरच्या राजकीय व्यवस्थेला आणि सर्वसामान्य जनतेला रुसोचे राजकीय विचार पोषक आणि पूरक ठरले हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं जीन जॅक रुसो या विचारवंताचे राजकीय विचार या ठिकाणी संपलेले आहेत आणि हा टॉपिक या ठिकाणी संपला. एकंदरीत या ठिकाणी जर आपण विचार केला तर पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार या पेपरमधील पहिला टॉपिक आपण बघितला प्लेटो. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपण बघितला तो म्हणजे ॲरिस्टॉटल. आणि त्याच्यानंतर मॅकियाव्हेली हा 3 नंबरचा टॉपिक आपण बघितला. आणि हा 4 नंबरचा टॉपिक जीन जॅक रुसो याचे राजकीय विचार आपण पाहिले. आणि या पेपरमधील 4 विचारवंतांचा जो काही आपल्याला अभ्यास होता सिलेबसनुसार तो आपण या ठिकाणी संपवलेला आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. अशा पद्धतीनं BA भाग 3साठी आणि सेमिस्टर 5साठी आपण 2.5 पेपर जो काय आपल्याकडे होता. पेपर नंबर 9 आंतरराष्ट्रीय राजकारण त्यामध्ये 4 टॉपिक आपण शिकवून संपवलेले आहेत. त्याच्यानंतर पेपर नंबर 10 तुलनात्मक शासन आणि राजकारण त्यातील 3 नंबरचा टॉपिक आणि 4 नंबरचा टॉपिक आपण शिकवून पूर्ण केलेला आहे. आणि पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार या पेपरमधील 4 विचारवंत आपण शिकवून पूर्ण केलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं TYBAचा पॉलिटिक्स या डिपार्टमेंटचा 2.5 पेपरचा जो काही सिलेबस माझ्याकडे होता तो मी शिकून पूर्ण केलेला आहे हे लक्षात घ्या. आणि सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवलेले आहेत ते व्हिडिओ सारखे तुम्ही ऐका. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.